नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण हा सुंदर आणि सोबत असा ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अशी अतिशय सुंदर अशी डिझाईन मी घेऊन आलेली आहे आज आपल्यासाठी. हे बनवताना इथे 4 रंगाचा वापर केलेला आहे. हा इथे डार्क पिंक आहे, लेमन येल्लो, हा येल्लो आहे, टर्मरिक येल्लो, ग्रीन, व्हाईट आणि पुन्हा आपण इथे पिंक वापरून शेवट केलेला आहे. 4 रंग वापरलेले आहेत. क्रोशा माझी इथे मी 1.75 mm ची वापरणार आहे. आपल्याला कैची लागेल उल कट करून घ्यायला. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्या बोटांवर आपल्याला हे असं गुंडाळून घ्यायचं आहे. मॅजिक सर्कल तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण इथे 4 साखळ्या घालणार आहोत. म्हणजे 3 साखळ्या, एक डबल क्रोशेट काउंट होईल आणि एक मधली साखळी. त्यानंतर आता आपल्याला ह्या सर्कलमध्ये पुन्हा एक दुसरा डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. एक डबल क्रोशेट, एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन. असं हे 4 वेळा झालेलं आहे. 1 2 3 4 अजून 4 वेळा आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे. एकूण 8 डबल क्रोशेट या सर्कलच्या आत आपण घालून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 असे एकूण 8 आपले इथे डबल क्रोशेट घालून झालेले आहेत. आपल्याला ह्याचं मॅजिक सर्कलचं ऊल आहे ते घट्ट ओढून घ्यायचं आहे. सर्कल क्लोज करायचं आहे आता आपल्याला ह्या अशा पद्धतीने. आणि हे जे ऊल आहे ते आपण इथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. या अशा पद्धतीने हे आपण जोडून घ्यायचं आहे. एक साखळी घालायची आहे आणि आपल्याला हे ऊल आता कट करायचं आहे. आपण पिवळ्या रंगाचं ऊल लावून घेणार आहोत. व्यवस्थित अशी घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला. राऊंड 2 ला सुरुवात करूयात. मी क्रोशावर पिवळ्या रंगाचं ऊल लावून घेतलेलं आहे. कोणत्याही एका चेन स्पेस पासून आपण सुरुवात करू शकतो. आपण सुरुवात करूया तिथून. सुरुवातीला आपल्याला नेहमीप्रमाणे 3 साखळ्यांचा एक खांब घालायचा आहे. आता इथे आपल्याला ह्या अशा पद्धतीचे वेलची टाके घालून घ्यायचे आहेत. ते करण्यासाठी एकूण 6 वेळा दोर असा काढून घ्यायचा आहे. 2 वेळा झाला, एक पहिला हा खांब झाला, हा दुसऱ्यांदा झाला, 3 4 5 आणि 6 वेळा हा असा दोर आपण काढून घेतलेला आहे. ह्या अशा पद्धतीने एकदाच ऊल खेचून घ्यायचा आहे आणि एक साखळी घालून आपण हा आपला जो खांब केलेला आहे तयार तो सिक्युअर केलेला आहे, लॉक करून घेतलेला आहे. मध्ये आपण 3 साखळ्यांचा वापर करणार आहोत. 3 साखळ्या झाल्यानंतर हे पुढचा जो चेन स्पेस आहे इथे अशा पद्धतीनेच 1 वेळा, 2 वेळा, 3 4 5 आणि 6 वेळा आपण हे दोर काढून घेतलेले आहेत. इथून ते इथपर्यंत एकदाच क्रोशा अशी पास करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला हा वेलची टाका एक साखळी घालून लॉक करून घ्यायचा आहे. मध्ये 1 2 आणि 3 साखळ्या येतील. पुढच्या चेन स्पेसमध्ये आता आपल्याला परत ह्या अशा पद्धतीने एक 2 3 4 5 6 वेळा आपण हा दोर काढून घेतलेला आहे. एक साखळी घालून दोर लॉक करायचा आहे. हा आपल्याला पफ स्टिच जो आहे वेलची टाका तो लॉक करायचा आहे. 1 2 3 साखळ्या येते. अशा पद्धतीने उरलेले 5 जे पफ स्टिचेस आहेत, एकूण 8 आपल्याला हे पफ स्टिचेस तयार करायचे आहेत वेलची टाके. उरलेले 5 पफ स्टिचेस आपण घालून घेऊया.
अशा पद्धतीने हे आपले 8 पफ स्टिचेस घालून झालेले आहेत. आता आपल्याला हे वर्क जे आहे ते इथे असं जोडून घ्यायचं आहे एका स्लिप स्टिचच्या सहाय्याने. त्यानंतर एक चेन घालूयात आणि हा ऊल आपल्याला आता कट करायचा आहे. व्यवस्थित घट्ट अशी गाठ लावून घेऊया. अशा पद्धतीने गाठ लावायची. आता आपल्याला पुढे हे ग्रीन कलरचं जे वर्क आहे, हा जो आपण इथे कॉर्नर तयार केलेला आहे तो तयार करायचा आहे. ते कसं करायचं ते पाहूयात. आपण कोणत्याही ह्या चेन स्पेसपासून इथे सुरुवात करू शकतो. इथे आपल्याला नेहमीप्रमाणे सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक डबल क्रोशेट घालायचा आहे. 1 2 आणि 3 साखळ्या झाल्या. पहिला डबल क्रोशेट झाला आपला. इथेच अजून आपल्याला एका रांगे ह्याच्या शेजारी 3 अजून डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. म्हणजे एकूण 4 डबल क्रोशेट आपण इथे घालणार आहोत. 1 2 3 आणि 4 डबल क्रोशेट आपले इथे घालून झालेले आहेत. आता मध्ये आपल्याला इथे 1 आणि 2 चेन्स घ्यायच्या आहेत आणि ह्याच गॅपमध्ये इथेच आपल्याला अजून 4 डबल क्रोशेट घालायचे आहेत. हा 1 झाला, हा 2 3 आणि 4 डबल क्रोशेट आपले इथे घालून झालेले आहेत. आपण इथे 4 डबल क्रोशेट घातले, मध्ये 2 चेन्स आणि 4 डबल क्रोशेट. आता आपल्याला मध्ये एकूण 3 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन्स आपण घेणार आहोत. आणि हे जे इथल्या मधला पफ स्टिचच्या मधला हा जो चेन स्पेस आहे तो आपण स्किप करणार. आणि हा जो पुढचा चेन स्पेस आहे तिथे पुन्हा आपल्याला 4 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 4 डबल क्रोशेट असं वर्किंग एकाच गॅपमध्ये ह्या करून घ्यायचं आहे. या एकाच गॅपमध्ये आपण 4 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 4 डबल क्रोशेटचं वर्किंग करून घेतो आहोत. चार डबल क्रोशेट इथे झालेले आहेत. 4 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 4 डबल क्रोशेट. आता 3 चेन्स घालायचे आहेत. 1 2 3. ह्या पुढचा चेन गॅप आहे तो आपण स्किप करणार आहोत. आणि ह्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपण आता पुन्हा ह्या अशाच पद्धतीने 4 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 4 डबल क्रोशेट असं वर्क इथे घालणार आहोत. त्यानंतर हे आपण स्किप करणार आणि इथे पुन्हा आपण ह्या अशाच पद्धतीने वर्क घालून घेणार. म्हणजे एकूण 4 ठिकाणी हे आपलं वर्किंग आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. ते आपण तयार करून घेऊया. अशा पद्धतीने हे आपले हिरव्या रंगाचं वर्किंग जे आहे पूर्ण झालेलं आहे. शेवटाला आपण स्लिप स्टिचने वर्क जोडून घेणार आहोत. एक साखळी घालायची आहे आणि ऊल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. 4 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 4 डबल क्रोशेट हे असं वर्क आपण 4 वेळा रिपीट केलं. मध्ये आपण 3 चेन्सचा वापर केला. आता पुढच्या राऊंडला सुरुवात करूया. क्रोशावर पांढऱ्या रंगाचं ऊल लावून घेऊया. आता आपल्याला इथे हे जे हा 4 डबल क्रोशेटचा सेट आहे तिथून वर्किंग सुरू करायचं आहे. हे 4 डबल क्रोशेट आहेत. ह्याच्या डोक्यावर आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे व्हाईट ऊलचा वापर करून. ह्या चेन स्पेसच्या डोक्यावर आपण एक डबल क्रोशेट तयार करणार आहोत. हे अशा पद्धतीने पहिल्या 3 साखळ्यांचा खांब येईल. म्हणजे आपल्या इथे एक डबल क्रोशेट काउंट होईल. 1 2 3 आणि 4 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतले. ते झाल्यानंतर आता आपल्याला इथे डबल क्रोशेट ह्या मधला जो 3 चेनचा स्पेस आहे आपल्याकडे इथे 3 वेळा ट्रिपल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. ट्रिपल क्रोशेट घालताना इथे आणि सोबत हा जे येल्लो ऊल आहे त्याच्या खालून आपण हा ट्रिपल क्रोशेट तयार करणार आहोत. क्रोशावर आपण हे असं 2 वेळा ऊल गुंडाळून घ्यायचं आहे. 1 वेळा आणि 2 वेळा.
या अशा पद्धतीने. आणि आपली क्रोशा आहे ही पिवळं जे ऊल आहे हे आपण चेन स्पेस तयार केलेलं आहे त्याच्या खालून असं पास करून आपल्याला इथे ट्रिपल क्रोशेट या अशा पद्धतीने तयार करायचं आहे. हा आपला पहिला ट्रिपल क्रोशेट झाला. क्रोशावर असं 2 वेळा ऊल लावून घ्यायचं आहे आणि जी आपली क्रोशा आहे ती ह्या पिवळ्या ऊलच्या खालून पास करत आपल्याला इथे ट्रिपल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. 2 वेळा झाला आणि हा आपण तिसऱ्या वेळा इथे ट्रिपल क्रोशेट तयार करून घेतलेला आहे. म्हणजे ह्याचा हा लुक असा मोठा येणार आहे. ट्रिपल क्रोशेट असा मोठा इथे छान दिसून येणार आहे आपल्याला. 3 ट्रिपल क्रोशेट इथे झाल्यानंतर पुन्हा हे जे 4 डबल क्रोशेट आहेत तिथे आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. दोन, 3 आणि हा 4 वेळा डबल क्रोशेट आपले इथे झालेले आहेत. आता आपण ह्या कॉर्नर स्पेसकडे आलेलो आहोत. इथे आपल्याला वर्किंग करताना आता 2 डबल क्रोशेट घालायचे आहेत. 2 चेन्स घ्यायचे आहेत, 1 आणि 2 चेन्स. आणि पुन्हा इथेच या चेन स्पेसमध्ये आपण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. कॉर्नरचं वर्किंग करण्यासाठी आपण 2 डबल क्रोशेट, 1 आणि 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला इथे एकूण 4 डबल क्रोशेट ह्या खांबांच्या डोक्यावर घालायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4 डबल क्रोशेट झाले. त्यानंतर आता आपल्याला क्रोशावर 2 वेळा ऊल गुंडाळून इथे आपल्याला ह्या येल्लो ऊलच्या खालून क्रोशा पास करत ट्रिपल क्रोशेट या अशा पद्धतीने तयार करायचं आहे. 1 ट्रिपल क्रोशेट झाला. दुसरा ट्रिपल क्रोशेट झाला आणि हा आपला तिसरा ट्रिपल क्रोशेट आपण इथे घालून घेतला. आता इथे 1, 2, 3, 4 डबल क्रोशेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. 2, 3 आणि 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा आपण या चेन स्पेसकडे आलेलो आहोत. इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग करून घ्यायचं आहे. या अशाच पद्धतीने इथे आणि इथे आपल्याला हे वर्किंग करायचं आहे. इथे 4 डबल क्रोशेट येतील. इथून ऊल पास करून आपल्याला 3 ट्रिपल क्रोशेट घालायचे आहेत. पुन्हा इथे 4 डबल क्रोशेट. इथे कॉर्नर तयार करण्यासाठी 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असा सेट आपण घालणार आहोत. सेम वर्क इथे रिपीट करणार आहोत. हे एवढं वर्क आपण पूर्ण करून घेऊयात. सो अशा पद्धतीने हे आपलं वर्किंग पूर्ण झालेलं आहे. आपण स्लिप स्टिचने हे वर्क जोडून घ्यायचं आहे. आता इथे एक चेन घालायची आहे आणि आपण हे ऊल कट करणार आहोत. तुम्हाला जर हा स्क्वेअर अजून मोठा करायचा असेल तर तुम्ही इथे ऑल ओव्हर पुन्हा एकदा एका डबल क्रोशेटचं वर्किंग करू शकता. ह्या कॉर्नर स्पेसमध्ये 2 डबल क्रोशेट, 2 चेन आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तितका स्क्वेअर तुम्ही मोठा करून घेऊ शकता. आपण आता ह्या शेवटच्या राऊंडकडे येणार आहोत जिथे आपण सिंगल क्रोशेटचं वर्किंग केलेलं आहे. आपण क्रोशावर हे पिंक कलरचं जे ऊल आहे ते लावून घेऊयात. आपण इथून मधून सुरुवात करूयात जिथे आपण ट्रिपल क्रोशेट घातलेले आहेत. ऑल ओव्हर आता आपल्याला इथे सिंगल क्रोशेटचं वर्क असं करून घ्यायचं आहे. हा प्रत्येक जो आपण क्रोशेट तयार केलेला आहे खालच्या रोमध्ये त्याच्या डोक्यावर चेन स्पेसमध्ये इथे आपण ह्या अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेटचं वर्क करत जाणार आहोत.
आता इथे हे जे चेन स्पेस आपण तयार करून घेतलेलं आहे तिथे आपल्याला एकूण 5 सिंगल क्रोशेट घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 सिंगल क्रोशेट घालून झाले. आता आपल्याला हे जे सगळ्यात पहिला हा जो डबल क्रोशेट इथे दिसतो आहे तो स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढचा डबल क्रोशेट हे इथे आपल्याला आपला पुढचा सिंगल क्रोशेट घालायचा आहे. दरवेळी जेव्हा आपण इथे ह्या 5 सिंगल क्रोशेट एकत्र घालून घेऊ त्यावेळेला हा जो पहिला डबल क्रोशेट आहे त्याच्यावर आपण सिंगल क्रोशेट घालायचा नाही आहे. त्याच्या पुढचा जो डबल क्रोशेट आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशेट घालून घेणार आहोत. 5 इथे एकत्र आपल्याला 5 सिंगल क्रोशेट घालायचे आहे आणि हा डबल क्रोशेट आपल्याला स्किप करायचा आहे. आणि अशाच पद्धतीने ऑल ओव्हर आपल्याला हे सिंगल क्रोशेटचं वर्क चालू ठेवायचं आहे. हे आपण वर्क पूर्ण करून घेऊया. इथून इथपर्यंत आपले सिंगल क्रोशेट झालेले आहेत. चेन स्पेसमध्ये 5 सिंगल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि 5 सिंगल क्रोशेट आपले घालून झाल्यानंतर आपल्याला हा जो पहिला आपला इथला डबल क्रोशेट आहे त्याच्या डोक्यावर इथे सिंगल क्रोशेट न घालता तो स्किप करून पुढचा जो आपला हा इथला डबल क्रोशेट आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने सिंगल क्रोशेटचं वर्क आता कंटिन्यू करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण इथे ह्या 5 सिंगल क्रोशेट घालू तेव्हा आपल्याला पहिला हा जो डबल क्रोशेट येईल तो स्किप करून त्याच्या पुढच्या प्रत्येक खांबाच्या डोक्यावर अशा पद्धतीनेच सिंगल क्रोशेटचं वर्क पूर्ण करून घ्यायचं आहे. हे वर्क आपण पूर्ण करून घेऊयात. अशा पद्धतीने हे आपला सिंगल क्रोशेटचं वर्किंग पूर्ण झालेलं आहे. शेवटाला आपल्याला हे वर्क स्लिप स्टिचने जोडायचं आहे. एक चेन घालून घेऊयात आणि हे ऊल आपण कट करून घेऊयात या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे पहा आपला हा सुंदर आणि दिसायला अतिशय सुंदर साजूक नाजूक असा हा ग्रॅनी स्क्वेअर तयार झालेला आहे. बनवायलाही सोपा आणि वेळही कमी लागतो हा बनवायला. असा हा सुंदर ग्रॅनी स्क्वेअर नक्की विणायला घ्या. मी हे माझ्या आवडीचे रंगसंगती वापरलेली. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही रंगसंगती वापरू शकता. तुम्हाला हा स्क्वेअर अजून मोठा करायचा असेल तर हा राऊंड नंतर तुम्ही अजून 1-2 राऊंड्स पूर्णपणे डबल क्रोशेटचं वर्किंग करू शकता. फक्त जेव्हा कॉर्नर येईल तेव्हा तुम्ही इथे 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग करायचं आहे. आणि ऑल ओव्हर पुन्हा 1 डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. जितका मोठा हवा तितका तुम्ही हा स्क्वेअर करून घेऊ शकता. सो ही सुंदर अशी कलाकृती आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवरही जरूर क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओज आणि त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.